हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून इयत्ता 12वी कॉमर्समधील बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी नावाचा जो काही सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टमधील सेकंड चॅप्टर अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण मागच्या व्हिडिओमध्ये या विषयातील फर्स्ट चॅप्टर जे आहे इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट त्याचे पूर्ण व्हिडिओ 25 व्हिडिओ आपण वन बाय वन या ठिकाणी काय केलेले आहेत सॉल्व्ह करून घेतलेले आहेत. ती व्हिडिओची लिंक आपल्याला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून नवीन व्हिडिओ ज्यावेळेस मी अपलोड करणार त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर चला, चॅप्टरचं नाव आहे अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. या ठिकाणी कन्सर्न म्हणजेच काय तर संस्था, संघटन किंवा ऑर्गनायझेशन. अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, कन्सर्न म्हणजेच काय संस्था, संघटना. आपल्याला या चॅप्टरच्या माध्यमातून अशा संस्थांचा, अशा ऑर्गनायझेशनचा आपल्याला अकाउंट करायचं आहे, खाती तयार करायची आहे जे काय आहेत नॉट फॉर प्रॉफिट, म्हणजेच काय ज्यांचा उद्देश काय आहे प्रॉफिट कमवणे नाही. मग काय उद्देश आहे तर लोकांची सेवा करणे, जे आपल्या संस्थेचे जे काही मेंबर्स आहेत, सदस्य आहेत त्यांची सेवा करणे किंवा समाजाची, सोसायटीची सेवा करण्यासाठी या ज्या काही संस्था आहेत काम करत असतात, अशा समाजसेवी संस्थांचा ज्या फक्त सेवा देण्याच्या उद्देशाने कार्य करत असतात अशा संस्थांचा आपल्याला या चॅप्टरच्या माध्यमातून काय करायचं आहे अकाउंटिंग करायचं आहे. यामध्ये ऑर्गनायझेशन दोन प्रकारचे असतात. पहिलं ऑर्गनायझेशन असतं ट्रेडिंग ऑर्गनायझेशन, यालाच मराठीमध्ये आपण व्यापारी संस्था असं म्हणतो. या ज्या काही संस्था असतात यांनाच प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन असं म्हणतात. म्हणजेच काय नफा कमवणाऱ्या ज्या काही संघटना आहेत त्या संघटना म्हणून याचा उल्लेख केला जात असतो. सेकंड नंबर असतं नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन, म्हणजे अव्यावसायिक संघटना ज्यांचा उद्देश नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन, म्हणजे ज्यांचा उद्देश प्रॉफिट कमवणे नसतो. या चॅप्टरमध्ये आपल्याला 2 नंबरचा जो काही भाग आहे नॉन ट्रेडिंग और नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ट्रेडिंग ऑर्गनायझेशन मेन ऑब्जेक्ट इज टू अर्न प्रॉफिट. ज्या काही ट्रेडिंग ऑर्गनायझेशन असतात त्यांचा मेन उद्देश काय असतो अर्न प्रॉफिट, प्रॉफिट कमवणे. दे आर एंगेज इन ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी. त्या सगळ्याच्या सगळ्या ज्या काही ऍक्टिव्हिटी आहेत, ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी आहेत, त्या ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीमध्ये त्या सहभागी असतात, एंगेज असतात. बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिस. या ज्या काही ऑर्गनायझेशन असतात ट्रेडिंग ऑर्गनायझेशन हे काय करत असतात खरेदी विक्री करत असतात. कशाची? गुड्स आणि सर्व्हिसची त्या ठिकाणी खरेदी विक्री करत असतात. ऑर्गनायझेशन लाईक सोल ट्रेडिंग कन्सर्न, पार्टनरशिप म्हणजेच काय एकल व्यापारी यालाच म्हटलं तर सोल ट्रेडिंग. त्याच्यानंतर पार्टनरशिप भागीदारी संस्था असेल, त्याच्यानंतर कॉपरेटिव्ह ऑर्गनायझेशन असेल, पब्लिक लिमिटेड कंपनी असेल, एटसेट्रा. म्हणजे ह्या ज्या काही भाग दिलेले आहेत जे सोल ट्रेडिंग आहे, त्याच्यानंतर पार्टनरशिप ऑर्गनायझेशन आहे, कॉपरेटिव्ह ऑर्गनायझेशन आहे, पब्लिक लिमिटेड कंपनी आहेत, या सगळ्यांचा समावेश कशामध्ये होत असतो तर ट्रेडिंग ऑर्गनायझेशन मध्ये होताना आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर आर सेटअप फॉर द पर्पज ऑफ मेकिंग प्रॉफिट. या ज्या काही संघटना आहेत ट्रेडिंग ऑर्गनायझेशन आहेत यांची स्थापना कशासाठी केली असते, कोणत्या उद्देशाने केलेली असते तर नफा कमवण्यासाठी यांचा स्थापना केली गेलेली असते. फायनल अकाउंट्स विच consist of trading profit and loss account and balance sheet are prepare base of final account is trial balance. ट्रेडिंग ऑर्गनायझेशन या ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट यांच्या माध्यमातून आपलं फायनल अकाउंट त्या ठिकाणी तयार करत असतात. म्हणजे काय अंतिम खात्यांची निर्मिती ट्रायल बॅलन्स नुसार करत असतात. म्हणजेच काय तर ट्रेडिंग ऑर्गनायझेशन मध्ये ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट या 2 अकाउंट आणि 1 स्टेटमेंटचा समावेश होत असतो. पुढे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मेन एम इज टू बी गिवन सर्व्हिस.
नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन ज्या असतात त्यांचं मेन ध्येय काय असतं, सेवा देणे टू इट्स मेंबर्स ऑर द सोसायटी ॲट लार्ज. दे आर नॉट फॉर प्रॉफिट मेकिंग. यांची जी काही स्थापना आहे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन, ह्या आपल्या मेंबर्स आणि सोसायटीला सेवा देण्यासाठीच्या उद्देशाने यांची निर्मिती केली गेलेली असते. यांचा कोणत्याही प्रकारचा प्रॉफिट कमवण्याचा उद्देश नसतो. दे डू नॉट कॅरी एनी ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी ऑर मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी. या ज्या काही नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहेत या कोणत्याही प्रकारच्या ॲक्टिव्हिटी, मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उत्पादनच्या संबंधीच्या ज्या काही ॲक्टिव्हिटी असतील त्या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभाग घेत नाहीत. स्पोर्ट क्लब जे असेल, चॅरिटेबल हॉस्पिटल असतील, स्कूल असेल, कॉलेज असेल, युनिव्हर्सिटी असेल, ट्रेड युनिट्स असतील, चेंबर ऑफ कॉमर्स असेल, प्रोफेशनल इन्स्टिट्यूशन असेल, ट्रस्ट, सोशल वेलफेअर असोसिएशन, रिजनल कन्सर्न, लायब्ररीज एसेट्रा आर एक्झाम्पल ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. या ठिकाणी हे जे काही स्पोर्ट क्लब, चॅरिटेबल हॉस्पिटल आहे हे सगळेचे सगळे काय आहेत, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचे किंवा कन्सर्नचे उदाहरण आहे. देअर मेन ऑब्जेक्ट इज टू गिव्ह सर्व्हिस टू बी मेंबर्स. दे मेंटेन द बुक्स ऑफ अकाउंट इन अ डिफरंट वे. या ठिकाणी या ज्या काही नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन असतात या सेवा देण्याचं काम करत असतात. यांचा मुख्य उद्देश आपले मेंबर जे असतील, सदस्य असतील, त्यांना सेवा देण्याचं काम हे करत असतात आणि यांची अकाउंटिंग हे वेगळ्या पद्धतीने मेंटेन करत असतात. ॲज देअर मोटिव्ह इज नॉट अर्न प्रॉफिट, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. या ज्या काही नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आहेत यांचा मोटिव्ह हा प्रॉफिट कमवणे नसतो. डू नॉट प्रिपेअर, आणि म्हणून ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, इन्स्टिड दे प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. यांचा मोटिव्ह नफा कमवणे नसल्यामुळे हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करत नाहीत, तर हे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करतात. सिमिलरली दे डू नॉट प्रिपेअर ट्रायल बॅलन्स बट दे प्रिपेअर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. म्हणजे ते ट्रेडिंग ऑर्गनायझेशन सारखं ट्रायल बॅलन्स तयार करत नाहीत, पण मात्र रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट तयार करतात. दिस ऑर्गनायझेशन प्रिपेअर बॅलन्स शीट टू नो द नेट वर्थ ऑफ द कन्सर्न ऑन अ पर्टिक्युलर डेट. पण मात्र ते त्यांचं जे काही नेटवर्थ माहिती करून घेण्यासाठी बॅलन्स शीट मात्र तयार करत असतात. फायनल अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न कन्सिस्ट ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट. या ज्या काही नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आहेत, या ज्या काही सेवाभावी ज्या काही संघटना आहेत या काय करत असतात, त्यांच्या अंतिम खात्यामध्ये इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट तयार करत असतात. पुढे मीनिंग ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आर दोज कन्सर्न विच आर नॉट स्टार्टेड टू अर्न प्रॉफिट बट टू गिव्ह क्वालिटेटिव्ह सर्व्हिस टू इट्स मेंबर्स अँड सोसायटी ॲट द मिनिमम चार्जेस. या ज्या काही नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आहेत, या ज्या काही संघटना आहेत या प्रॉफिट तयार करण्यासाठी निर्माण केल्या जात नाहीत, पण मात्र त्यांचे जे काही मेंबर असतील, सोसायटी असतील, त्यांना मिनिमम चार्जमध्ये, कमीत कमी शुल्कमध्ये ते काय करत असतात, क्वालिटीची गुणवत्तापूर्वक सेवा हे प्रदान करत असतात. देअर मेन ऑब्जेक्ट इज टू प्रोव्हाइड सोशल सर्व्हिस अँड टू प्रमोट आर्ट, कल्चर, स्पोर्ट, एज्युकेशन एटसेट्रा. या ज्या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आहेत यांचा मेन ऑब्जेक्ट, यांचा मेन उद्देश काय आहे, तर प्रोव्हाइड सोशल सर्व्हिस, सोशल सर्व्हिस देणे आणि त्यासोबत काय करायचं आहे, आपलं जे काही कला आहे, जी संस्कृती आहे, स्पोर्ट आहे, एज्युकेशन आहे, यांना प्रोत्साहन देणे आणि याचं संवर्धन करणे, हे दोन मोटिव्ह या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न यांचे असतात. द नेचर ऑफ दिस कन्सर्न आर डिफरंट फ्रॉम प्रॉफिट ऑर्गनायझेशन. या ज्या नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न असतात यांचं स्वरूप हे प्रॉफिट ऑर्गनायझेशन पेक्षा वेगळं. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न कलेक्ट इन्कम थ्रू
सबस्क्रिप्शन, ऍडमिशन फी, डोनेशन एटसेट्रा. ह्या ज्या काही नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न असतं याचं इन्कम काय आहे? सबस्क्रिप्शन, वर्गणी. जे त्यांचे सदस्य असतात, मेंबर असतात, त्यांच्याकडनं दरवर्षी त्यांना ते वर्गणी मिळत असते. त्याच्यानंतर नवीन काही सदस्य संघटनेमध्ये ऍड झाला तर त्याच्या ऍडमिशन फी, त्याच्यानंतर डोनेशन. हे काय आहे तर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचं काय आहे? इन्कम आहे. गिवन बाय मेंबर्स ऑर नॉट मेंबर्स अँड ग्रँट्स, सबसिडरी और कन्सेशन रिसीव फ्रॉम द गव्हर्नमेंट. आणि या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न यांना गव्हर्नमेंटकडनं काय मिळत असतं तर ग्रँट मिळत असते, सबसिडरी मिळत असते आणि कन्सेशन मिळत असतं. हे एक प्रकारचं काय झालं तर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न याचं इन्कम झालं. नेक्स्ट पॉइंट आहे आपला फीचर्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न याचे वैशिष्ट्ये आपल्याला दिलेले आहेत. पहिलं फीचर दिलेलं आहे, द प्रायमरी ऑब्जेक्ट ऑफ सच कन्सर्न इज टू प्रोव्हाइड सर्व्हिस टू इट्स मेंबर्स अँड नॉट टू अर्न प्रॉफिट. म्हणजे या ठिकाणी पहिलं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं की या ज्या काही संघटना आहेत यांचा मुख्य उद्देश काय आहे? सेवा देणे. कोणत्याही प्रकारचं प्रॉफिट कमवायचं आहे हा मात्र त्यांचा उद्देश नसतो. पुढे 2 नंबरचा फीचर दिलेला आपल्याला, दिस कन्सर्न आर फॉर प्रमोशन ऑफ आर्ट्स, कल्चर्स, एज्युकेशन, स्पोर्ट, चॅरिटी, हेल्थ. या ठिकाणी जे काही आपली कला आहे, संस्कृती आहे, एज्युकेशन असेल, स्पोर्ट असेल, चॅरिटी असेल, त्याच्यानंतर हेल्थ असेल, याच्यासाठी या ज्या काही संस्था आहे या काय करत असतात? प्रयत्न करत असतात. 3 नंबर, द मेंबर्स ऑफ दिस कन्सर्न कॅन नॉट गॉट द डिव्हिडंड, इट इज प्रोहिबिटेड. या ठिकाणी जे काही मेंबर्स आहेत, संघटनेचे मेंबर जे असतील, या संस्थेचे जे काही मेंबर असतील, यांना कोणत्याही प्रकारचा डिव्हिडंड मिळत नाही. 4 नंबर, द मॅनेजमेंट ऑफ सच कन्सर्न is done by elected representatives of member. It is governed by elected members. या ठिकाणी या ज्या काही नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न असतात यांचं जे काही मॅनेजमेंट आहे, दैनंदिन जे काही काम आहे, हे काय केलं जात असतं? इलेक्टेड मेंबर. म्हणजे जे काही मेंबर असतील त्या मेंबर मधनं मतदान घेऊन काही व्यक्तींची निवड केली जात असते आणि काही व्यक्ती त्या बॉडीवरती येत असतात आणि त्या बॉडीच्या माध्यमातून या संघटनेचं काय काय चालू असतं? दैनंदिन कामकाज चालू असतं. 5 नंबर, दिस कन्सर्न प्रिपेअर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. हे जे काही संघटना आहे याचं फायनल अकाउंट मध्ये आपण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट तयार करतो, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करतो अँड बॅलन्स शीट तयार करतो. कॅपिटल फंड इज क्रिएटेड बाय सच कन्सर्न. इट इज मेड अप टू इंटरेस्ट फी, सरप्लस, लेगेसीज म्हणजेच मृत्यूपत्र अँड डोनेशन स्पेशली रिसीव्ह फॉर कॅपिटल फंड. या ठिकाणी जे काही कॅपिटल फंड तयार करण्यासाठी, निर्माण करण्यासाठी इंटरेस्ट फी असेल, सरप्लस असेल, लेगेसी असेल आणि डोनेशन असेल याचा वापर केला जात असतो. या ठिकाणी या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.